काठी कुठे आहे? हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. मी लास्ट व्हिडिओमध्ये बोलली होती की ती साडी ती दाखवणार आहे, तर थोड्या वेळाने मी जाणार आहे पूजाकडे, तर ते घेऊन येते. आम्ही काय नेमकी ती साडी डिझाईन केली तर तेही दाखवेनच. आणि कॉस्टिंग कमी केलं आहे, कारण अशा पार्टीवेअर साड्या ज्या हँडलूम म्हणजे जी साडी आहे ती कमी प्राईसमध्ये मिळेल, पण साडीवरचं वर्क हे हँडलूम हँडवर्क असल्यामुळे ती थोडीशी कॉस्टली जाणार. आता आरव आलेलं आहे, तर आरवची फेवरेट जी डाळ भेळ आहे तर ती मी करणार आहे. खारी डाळ आपण जी म्हणतो ती घेऊन आली, कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकणार त्याच्यामध्ये, छानपैकी मस्त चाट मसाला टाकणार. लिंबू नाही आहे, लिंबू असेल तर काय करणार. पप्पांनी मला दिलाय तो पेन. पेन आहे की काय आहे? का पेन लिहायचं कुठून? का कुठून लिहायचं म्हणजे उघडून बघ. काय केलास असं पकड. उघडून बघ दादा. अरे काय पेन आहे? असं कसं पेन आहे? ए इकडं आहे ते पाठीमागचं हे आहे. दाखव कसं. हे बघ असं आहे, असं आहे ते. मी घेतो. पप्पांना ऑफिसमधनं काय एखादी डायरी मिळाली, एखादं पेन मिळालं, मी लपवून ठेवते आणि हा कुठून कुठून शोधून घेते. मला पाहिजे. आता ती डाळ आहे ती भेळ करते थोडीशी, आणि कारण ती त्याची पण फेवरेट आहे, माझी पण फेवरेट आहे, बाबांची पण फेवरेट आहे. आणि सचिन पण लवकर येणार आहेत आज. 2-3 कामं आहेत त्याच्यासाठी, कारण आम्हाला वॉटर प्युरिफायर जो आहे तो बदलायचा आहे. अक्षरशः काय म्हणतात त्याला, वीट आणला आहे एवढं, म्हणजे फोर्सनं पाणी असून सुद्धा त्याच्यातून काय इश्यू झाला माहिती नाही. तसा आहे तो खूप, म्हणजे झाला आता 4-5 वर्ष बऱ्यापैकी त्याने साथ दिले. स्टोरेजचं आणूया म्हणतात, मग ते पण जाऊन घेऊन येऊया, बघूयात कोणता घ्यायचा आहे. सो स्टे ट्यून. थोड्या वेळात मी परत एकदा ब्लॉगमध्येच भेटू. घेत आहे की म्हणजे तो पोर्शनच मी वाढवला आणि इथे पण मी लूज केलंय या आतून इथून लूज केलं की ते लूज होऊन जाईल. आणि स्टील अजून तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तर ते हे बटन दिलेलं आहे. ओके गुड, ते बरोबर झालं. बाकी इथून झालं ना. इथून तुम्हाला छातीतून आणि इथून तुम्हाला ऑलमोस्ट होतं. काल मी एक सिलाई काढला, फक्त इथे टाईट होत होतं ना, ते करून दिलंय मी. ठीक आहे. पूजाकडून साडी घेऊन मग मी निघाले. सचिन माझी वाट बघत जिथे थांबले होते तिथे प्युरिफायर त्यांनी बघितला होता, पण प्युरिफायरच्या दुकानमध्ये खूप सारे व्हरायटीज होते. ते म्हटले की तू सिलेक्ट करे बघून आणि मग आपण घेऊ. मग हा जो प्युरिफायर आहे तो ओके वाटला. ते लोक घरी आले 1 तासाभराने आणि इन्स्टॉलेशनसाठी. आधीचा जो प्युरिफायर होता ना तो जवळजवळ 4 वर्ष आम्ही वापरला, चांगला होता, बट कालांतराने त्याची म्हणजे प्रोडक्टिव्हिटी पण कमी होतेच. आणि दुसरी गोष्ट, आत्ता जो आम्ही घेतलेला आहे ना ह्यो प्युरोसिसचा, तर तो खूप छान आहे. म्हणजे 14 लिटरचं स्टोरेज आहे त्याच्यामध्ये, आणि त्यासोबतच पाणीचं फोर्स जरी कमी असेल म्हणजे नळाला, कारण आम्ही 24 तास पाणी असतं आणि त्याच नळाला मी प्युरिफायर जो आहे तो जोडलेला आहे, तरीसुद्धा ते खेचून घेतं. तर म्हटलं ठीक आहे, हाच ओके आहे. म्हणून मी हंडा वगैरे अगदी स्वच्छ करून घेतला, कारण हंड्यातच आम्ही पाणी साठवत होतो प्युरिफायरचं. आता म्हटलं ठीक आहे, हंड्याला एवढ्या वर्षांचा सुटका मिळणार होता. हंडा रिटायर केला. इथे साईडला आता मी आम्ही जी साडी बनवली तर त्याचं इथे तुम्हाला, म्हणजे मी बडबडत आहे, म्हणजे ते इंस्टाग्राम टाकण्यासाठी मी बनवत होते व्हिडिओ. तर ही जी साडी आहे ना, तर ही साडी, याचा जो कपडा आहे तो असा निवडला मी की ते जे वर्क आहे ते झेलू शकेल. आणि दुसरी गोष्ट अशी की साडी थोडी उठून दिसेल, कारण मी काही जेव्हा सर्वे केला की अशा साड्या ज्या हँडवर्क केलेल्या असतात तर त्या जवळजवळ म्हणजे 20,000 ते 25,000च्या दरम्यान त्याची कॉस्टिंग जाते. आणि ती डिपेंड असते की त्यावरती वर्क किती केलेलं आहे. कमी वर्क असेल तर ते थोडी कमी जाते, म्हणजे 10-15पर्यंत, थोडंसं मिडियम असेल तर 15पर्यंत, त्याच्यानंतर थोडं जास्त असेल तर 20-25पर्यंत, हेवी असेल तर मग 30-35पर्यंत जातं. मग काही बघितलं, मग त्याच्यानंतर म्हटलं की आपण थोडंसं कॉस्टिंग अजून कमी करून आणू शकतो, म्हणजे ज्यांना खरंच ह्या साड्या घ्यायच्या असतील तर त्यांच्यासाठी आपण अवेलेबल करून देऊ शकतो. खूप सुंदर झाली आहे साडी, आणि कमीत कमी आम्ही कॉस्टिंग केलेलं आहे याचं. त्याचे डिटेल्स तुम्हाला माझ्या नंबरवरती मिळतील, म्हणजे कारण तिथे एक्सप्लेन करू शकेन मी. त्याचं ब्लाऊज आम्ही त्याच्यामध्ये ब्लाऊजचं पण धरलं आहे कॉस्टिंग, ब्लाऊजची जे वर्क केलेलं आहे ते, साडीचं पूर्ण वर्क आणि साडीची कॉस्टिंग त्यामध्ये पकडलेली आहे. आणि बऱ्यापैकी कमी किमतीत आम्ही अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथं. सो हे छान झालं आहे, मला तरी आवडलं, खूप सुंदर दिसते साडी आणि काहीतरी वेगळं, काहीतरी डिझाईन. तर नेक्स्ट अजून कोणतेतरी मी नक्कीच घेऊन येईन. बघू आपण कसं अजून करता येईल हँडवर्क, किंवा चांगल्या एक म्हणजे सस्टेनेबिलिटी जे आपण म्हणतो ना की चांगलं टिकून राहील, व्यवस्थित दिसेल, छान दिसेल. आणि
मार्केट किमतीपेक्षा आपण कमी थोडंसं करून देऊ शकू काही ज्यांना काही बजेटमध्ये घ्यायचं असेल त्यांच्यासाठी. तर हे असं झालेलं आहे आता आणि सुंदर दिसते साडी. तरी मॅडम आलेल्या आहेत. काय म्हणताय? थांबा. तिला पक्का कळतं घरात आहे की नाही. त्यांनी दरवाज्यावर अशी मारते जाऊन ओरखडे ओढते. प्युरिफायर पाण्याचं काम खूप सोपं झालं आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. प्रॉपर पाणी सगळं म्हणजे 14 लिटरचं स्टोरेज आहे बघा. 14 लिटरचं स्टोरेज आहे. 100% फूड ग्रेड ABS प्लास्टिक. फर्स्ट टाईम इन इंडिया. प्युरोसिसचा आहे आणि ह्याचा जो ब्रँड आहे प्युरो ॲक्वा आहे. चलो तिचा खाऊ देते मी आता तिला. कस्तुरीला तिचा खाऊ दिला आणि मी आरवसाठी बाबांसाठी आणि सचिनसाठी छोटासा स्नॅक बनवायला घेतलं. इथे आरवचा एक प्रोजेक्ट होता. राष्ट्रीय विज्ञान दिन असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बाबा त्याला मदत करत होते एक गोष्ट करण्यामध्ये. यात प्रियांश पण आला होता साईडचा, जो आरवच्या पाठी असतो नेहमी आरव दादा दादा करत. त्याला पण करमत नाही त्याच्याशिवाय आणि ह्याला पण करमत नाही. हे मिक्स स्प्राउट्स आहेत ज्याच्यामध्ये सगळेच घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही घेऊ शकता. तिखट, मीठ नंतर टाकणार आहे. तिखट आणि हळद आणि मिरची एक टाकलेली आहे आणि चाट मसाला टाकला आहे. ते मिक्सरला वाटण करून घेऊन त्याच्यामध्ये मी थोडासा रवा आणि थोडंसं बेसन म्हणजे 2-2 चमचे टाकलेलं आहे. आपल्याला अंदाज तेवढा कळतोच. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. तव्यामध्ये मी तेल टाकलं होतं. हा भिडाचा तवा आहे जो मी भाकरीसाठी वापरते. आता आमच्याकडे कोल्हापूर भागाकडे हा वापरतातच. प्रत्येकाच्या घरी हा असतोच. भाकऱ्या पण तो तळण्यासाठी पण वापरू शकतो. ऑल इन वन आहे. तर याच्यामध्ये ही भजी मी तळून घेतली. खरपूस तळल्यानंतर खूप छान लागतात आणि ही भजी गरम गरमच चांगली लागतात. तुम्ही करून ठेवतो म्हटलं ना तर एवढी टेस्टला ती नाही लागत. त्यामुळे गरम गरम खायला द्यायला मजा येते. खूप मस्त होतात. मी नेहमी भजी करताना आपण कांद्याची करतो, पालकची करतो, अजून खूप साऱ्या करतो. पण हे मिक्स असलेली कडधान्य जे आहेत, ज्याला आपण मोड आलेली कडधान्य, ह्यांची खूप सुंदर होतात. ह्यांचे आपेही करू शकतो आपण. प्लस ह्यांची थालीपीठसुद्धा काढू शकतो. पण आरोला थालीपीठ हा प्रकार एवढा आवडत नाही म्हणून मी ही भजी केली जी त्याला फार आवडतात. मुलांचं कसं असतं माहिती आहे, तोच पदार्थ असतो, तीच टेस्ट असते, पण त्याचे आकार वेगळे पाहिजेत त्यांना, त्यांच्या आवडीचे आकार पाहिजेत. तर भजी हा प्रकार त्याला आवडतो जास्त म्हणून म्हटलं हे करूयात. आणि रवा घातल्यामुळे ते अजूनच सुंदर वाटतं खाताना. कुरकुरीत लागतात एकदम. हवं तर याच्यामध्ये ना तांदळाचं पीठसुद्धा थोडं टाकू शकतो, अजून क्रिस्पीनेस येतो. तर याच्यामध्ये मी प्रत्येकाला थोडंसं बाऊल दिलं, खाल्ली प्रत्येकाने. मग आरो हेअरकट करून आला आणि आल्यानंतर परत आजोबा आणि नातू हे दोघंजणं लागले त्यांचं काम करायला. बाबांना पण अशी गोष्टी खूप आवडतात. ते कधी त्याला मदत करतात, कधी दोघांची भांडणं सुरू असतात. म्हणजे आरवचं काही काम असेल तर बाबांना खूप लाडीगुडी लावतो तो आणि तेच त्यानं आता केलेलं आहे इथे. आज सचिनसोबत मी आणि आरवने एक प्रँक करायचा ठरवला आणि तोच तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहात. आरव तुला सांगितलेलं कळत नाही? हां, कळत नाही सांगितलेलं? तू येऊन बसलास आहे परत इथं. रेडी आहेस? हां, तू रेडी आहेस? काठी कुठे आहे? तू रेडी आहेस? काय बोललास? काय बोललास? आमच्या दोघांचं ठरलेलं आहे. त्याला मारू सगळं आमच्या दोघांचं ठरलेलं. तू असं बोल, पप्पा काय रिॲक्ट करतो. मी वरचे सशासारखे दात आहेत ना, मी- आत घालीन. मी असं तिला कधीच बोलणार नाही. हा तेच मला वाटलं असं कसं बोलायला लागला. एवढा प्रोजेक्ट केला म्हणून मोठा झालास काय? आईन्स्टाईन नव्हे, हां. तो डोक्यावर लाव. आता गरमी सुरू झाली समोरच्या नावा. बघा रे, व्हाईट कलर दिसतो. नाही याच्यामध्ये ग्रीन, पोपटी, जांभळा टाईप. आणि याच्यामध्ये दिसतंय. आज फिरवून ना सगळं खराब करून दाखव, टाकते. दाखव. उद्या ना सेल उद्या पुरणार. तेल संपव म्हणजे ते काय हाताने फिरव. होय, बंद कर ना आता. उद्या स्कूलमध्ये दाखव ना. हा. तिथे ठेव. हा? चलो.